अजित पवार पुण्याचे पालकमंत्री असणार आहेत। पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा अखेर सुटलेला आहे। चंद्रकांत पाटील यांची पुण्यातून उचलबांगडी झाली असं आता म्हणावं लागेल। झी 24 तासवर पालकमंत्री पदासंदर्भातली ही सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही सगळ्यात आधी बघताय। अजित पवार यापुढे पुण्याचे पालकमंत्री असतील। पुण्याच्या पालकमंत्री पदाचा तिढा जो मागचे अनेक महिने सुरू होता अखेर सुटला असं म्हणायला हवं। आणि चंद्रकांत पाटील जे आतापर्यंत पुण्याचे पालकमंत्री होते त्यांची उचलबांगडी झाली आहे असं म्हणता येईल। अजित पवार यापुढे पुण्याचे पालकमंत्री असतील। आणखी अपडेट्स घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्याशी जोडले गेलेत। सागर, काय नेमके अपडेट्स आहेत याबाबतचे? अचानक अशा पद्धतीने ही बातमी समोर येते। पुण्याचे पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होताना अजित पवारांची नियुक्ती ही फार महत्त्वाची गोष्ट मानावी लागेल। पण या नवीन सुधारित पालकमंत्री यादीमध्ये रायगड जिल्हा हा उदय सामंत यांच्याकडे तुर्तास देण्यात आलेला आहे। याचं प्रमुख कारण आहे की तिथे शिंदे गटाच्या आमदारांचा आदिती तटकरेंना विरोध होता। यामुळे रायगड जिल्ह्याची पालकमंत्रीपदी तुर्तास कोणताही बदल केला गेला नाही। चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर आणि अमरावती जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। आपणास माहित आहे की विदर्भामधले बहुतेक जिल्ह्यांचे पालकमंत्री हे देवेंद्र फडणवीस होते, पण आता मात्र चंद्रकांत पाटील यांच्याकडे अमरावती, भंडारा गोंदिया हा विजयकुमार गावित आणि गोंदिया इथे धर्मराव आताराम यांच्याकडे देण्यात आलेला आहे। बीड जिल्हा जो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की तिथे पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचं एक शीतयुद्ध आहे, पण ती देखील बीड येथील जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडेच देण्यात आलेली आहे। आणि याच्यामुळे कुठे ना कुठेतरी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे नेते यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून नाराजी होती ती कमी करण्याचा प्रयत्न दिसून येतोय। संजय बनसोडे यांच्याकडे परभणी जिल्हा देण्यात आलेला आहे। अनिल पाटील यांच्याकडे नंदुरबार जिल्हा देण्यात आलेला आहे। सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे वर्धा जिल्हा देण्यात आलेला आहे। जर पालकमंत्री पदाची लिस्ट जर पाहिली तर राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून सोलापूर जिल्हा बदलून त्यांना अकोला आणि नगर असे 2 जिल्ह्याची जबाबदारी आता दिसून येते आहे। दुसरीकडे चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी दिलेली आहे। यामुळे जो जिल्ह्यातला स्थानिक विरोध होता तो काही प्रमाणात कमी करण्याचा प्रयत्न तर दिसून येतोय। दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांच्याकडे जे महत्वाची जबाबदारी होती ती देण्यामध्ये स्वतः अजित पवार पुण्याचं पालकमंत्रीपद घेण्यामध्ये यशस्वी ठरलेले आहेत। पण मुद्दा परत तिथंच उपस्थित राहतो, तो म्हणजे नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पदाबाबत छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलेलं नाही। तुर्तास ते दादा भुसे यांच्याकडेच राहणार आहे। यामुळे कोल्हापूर हसन मुश्रीफ यांच्याकडे देऊन थोडीशी नाराजी कमी जरी केली असली तरी प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहेत। ते रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा तुर्तास तिथे कोणताही बदल न करता शिंदेंनी स्वतःचं वेटेज वापरल्याचं दिसून येतंय। जी सागर, आपण एकीकडे बघतोय अजित पवार आणि त्यांचा संपूर्ण अजित पवारांचा गट हा नाराजी नाट्य त्यांचं सातत्यानं सुरू आहे। बैठकांना दादा दिसत नाहीयेत। अशा पद्धतीनं पालकमंत्री पदाची ही जबाबदारी दादांकडे सोपवून कुठेतरी ती नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न आहे असं म्हणता येईल का? वास्तविकतेत गेल्या काही महिन्यांमध्ये जर आपण पाहिलं तर अजित पवार उपमुख्यमंत्री पदाचा चार्ज घेतल्यानंतर त्यांनी पुण्यात अनेक बैठका घेतल्या होत्या आणि त्याच्यानंतरच चंद्रकांत पाटील यांची नाराजी सुरू झाल्याचं दिसून येत होतं। आता थेट पालकमंत्री पद हेच अजित पवार यांच्याकडे आल्यामुळे पुण्याचे सूत्रधार हे अजित पवारच राहतील आणि अजित पवारांची नाराजी कुठेतरी कमी करण्याचा प्रयत्न देखील या माध्यमातून झाला हे स्पष्ट दिसून येते। हसन मुश्रीफ यांच्याकडे सुद्धा कोल्हापूर जिल्हा देऊन एक महत्वाची जबाबदारी दिलेली आहे। आपणास माहित आहे की कोल्हापूरमध्ये सुद्धा बहुतेक आमदार हे शिंदे गटांबरोबर आहेत आणि तिथे भाजपाचे स्वतः चंद्रकांत पाटील तिथून नेतृत्व करत होते यापूर्वी, पण तरी देखील हसन मुश्रीफ यांच्याकडे पालकमंत्री पदाची ताकद देत पुढच्या कालावधीमध्ये हसन मुश्रीफ विरुद्ध बंटी पाटील असा जो एक राजकीय संघर्ष तिथे आहे तो अधिक होताना दिसेल। हसन मुश्रीफ यांना पाठबळ देत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने एक तिथे राजकीय खेळी केली असं म्हणायला वावगं नाही। जी सागर, तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा। लाल मातीतली कुस्ती म्हणजे